विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः। आता सत्याग्रहाचा काळ प्रारंभ होत आहे। एकदा निर्विचाराने झाला शौनकादी सर्व ऋषींनी पुराण सांगणारा सुतळा ऋषीकाला श्रेष्ठा मनाने समजणे कोणत्या प्रकारे अथवा कसे वेळा ऐकण्याची इच्छा आहे पालन सूरसागरात मुनी हो नारायण हात प्रश्न भगवान महाविष्णूला विचारला। त्या विष्णूंनी नारदाला ते सांगितले ते तुम्हाला संतोषाने देता येईल। एकदा महायोगी नारदांनी जगदेव व्याकरणा बुद्धीने अनेक लोकांत रस्ता अनुसरला आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वजन्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म विविध प्रकारचे दुःखे सर्व भोगले आहे असे पाहून कोणत्या साधनाने त्यांचे दुःखे नाश होतील हा विचार करून नारद वैकुंठाला गेले। त्या वैकुंठात 4 हातात शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेल्या व पायापर्यंत उडणारी गमाला गळ्याच्या स्पर्श करणाऱ्या नारद भगवंत पाहून त्याची स्तुती करण्यासाठी प्रारंभ केला। नारद म्हणाले ज्याचे स्वरूप वाणी आणि मन यांना अलग आहे व तो अनंत सत्यवान आहे, जो उत्पत्ती मध्यान्ह नाश यांनी निर्मित आहे, मूळचा निर्गुण आहे आणि जगाच्या आरंभकाली दोन्ही गुणांचा स्वीकार करतो व तो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाशित होतो त्या नारायण भगवंताला नमस्कार करतो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाला बोलले, भगवान म्हणाले मुनीवरा आपण कोणत्या कामासाठी आला, तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पकपणे उत्तर देईन। त्यावर नारद म्हणाले भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारच्या दुःखात तिथत आहेत। तेव्हा हे भगवंता आपली कृपा जर मजवर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान आणि कोणत्या उपायाने नाश होतील तो उपाय मला सांगा, माझ्याकडे इच्छा आहे। त्यावर भगवान म्हणाले नारदा लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारला आहेस तो फारच सुंदर आहे। म्हणून जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाश होतात ते व्रत मी तुला संपूर्ण श्रवण करेन। हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारी असे व्रत आज तुला सांगतो। या व्रताला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात। हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्वकाळ सुख भोगून शेवटी आनंद मोक्षपदात जातो। भगवान विष्णूंचे ते भाषण ऐकून नारद विष्णू म्हणाले, हे नारायणा या व्रताचे फल काय, याचा विधी काय आणि हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व विस्तारपूर्वक सांगा। त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काली करावे तेही मला सांगा। हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्यांची समृद्धी करणारे आहे, सौभाग्य संतती देणारे सर्व कार्यात विजय करणारे असे हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण आणि बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकारी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी दूध तूप साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायण भगवंताला अर्पण करावा। आपले बांधव आणि इष्टमित्र यांच्यासह भक्तीने श्री सत्यनारायण भगवंताची कथा श्रवण करावी। सायंकाळच्या समयाला सत्यनारायणाच्या समोर गायन कीर्तन नृत्य अथवा भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले। हे पवित्र कृत्य आपल्या घरी काही अंशी जागेवारी शक्य होत नसल्यास एखाद्या देवालयाच्या मंदिराच्या अथवा सार्वजनिक स्वरूपात पवित्र ठिकाणी करावे। हे पवित्र कृत्य केल्याने जीवांची सर्व दुःखे नाश होतात। कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशनाचा हाच एक सोपा उपाय आहे। इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु पार्वती पतये हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुंडलिकावरदे हार विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सत्यनारायण भगवान